नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। 29 जून 2026 रोजी येत आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेला सौभाग्यवती स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, वडाला 7 प्रदक्षिणा घालतात आणि या वटवृक्षाला आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात। पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित तिथी आहे आणि म्हणूनच आपण जर पौर्णिमेला काही उपाय सेवा केले तर माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि आपल्यावरील सर्व संकट, विघ्न, अडचणी देखील दूर होण्यास मदत होते। आणि म्हणूनच माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या भीमसेनी कापराचा उपाय आपल्याला या वटपौर्णिमेला करायचा आहे। 7 भीमसेनी कापूर घ्यायचे आहेत आणि एका ठिकाणी जाळायचे आहेत। आता हे कोणत्या ठिकाणी जाळायचे आहेत, कोणती सेवा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला, तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे लिहायला अजिबात विसरू नका। तर उपाय आपण करणार आहोत भीमसेनी कापराचा। तर या भीमसेनी कापराचं आपण अगदी थोडक्यात महत्त्व जाणून घेऊया। तर पौराणिक कथेनुसार जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा 14 रत्न निघाली। 13व रत्न माता लक्ष्मी आणि 14व रत्न कापूर होते। दोघेही एकाच वेळी एकाच ठिकाणाहून जन्मले, म्हणून कापूर माता लक्ष्मीचा सख्खा भाऊ मानला जातो आणि बहीण भावाच्या वासाने लगेच धावत येते। जिथे कापूर जळतो तर तिथे लक्ष्मीला माहेरचा वास येतो, म्हणजेच माता लक्ष्मी त्या वासानं आकर्षित होते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी हा भीमसेनी कापूर जाळला जातो। तर उपाय आपल्याला करायचा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 6 नंतर तुम्ही कधीही करू शकता। सकाळी ज्या वेळेला देवपूजा करता, देवघरासमोर दिवा प्रज्वलित केला जातो, तर या दिव्यामध्ये देखील तुम्हाला 2 भीमसेनी कापराच्या वड्या, चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी आणि 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत। दिवसभर व्रत करायचं आहे। या दिवशी तामसिक पदार्थ खाणे टाळायचे आहेत। त्याचबरोबर आपल्याला उपायासाठी 7 वडाची पानं लागणार आहेत। ती पानं तुम्ही दिवसभरात कधीही घेऊन येऊ शकता। तुम्हाला तोडणं शक्य होत नसेल तरी खाली गळून पडलेली पानं असतील तर ती तुम्हाला घ्यायची आहेत। पानं घेत असताना फक्त ती फाटलेली, खराब झालेली पानं नसावीत आणि शक्यतो हिरवी पानं असतील तर अतिशय उत्तम। अशी 7 तुम्हाला वडाच्या झाडाची पानं घरी घेऊन यायचं आहे। पानं आणल्यानंतर गंगाजलाने किंवा स्वच्छ पाण्याने तुम्हाला अगोदर ती धुवायची आहेत। तसेच कणकेचे तुम्हाला 5 दिवे बनवून घ्यायचे आहेत। कणकेचे जर दिवे बनवणं शक्य होत नसेल तर मातीचे तुम्ही दिवे घेऊ शकता। त्यानंतर 6 नंतर तुम्हाला कधीही या उपायाला सुरुवात करायची आहे। उपाय करताना कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी देखील चालेल। हा उपाय कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, भरभराटीसाठी आणि आपल्या कुटुंबामध्ये जे काही विघ्न, अडचणी आहेत तर ते दूर करण्यासाठी आहे। तर आता आपण वडाच्या झाडाची जी 7 पानं घेतलेली आहेत तर त्या प्रत्येक पानावरती तुम्हाला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि एक लाल रंगाचा पेन घ्यायचा आहे। या पेनानं तुमच्या कुटुंबामध्ये जी काही अडचण आहे, समस्या आहे, कोणतंही कितीही मोठं संकट असेल तर ते तुम्हाला या पानावरती लिहायचं आहे। आता जर मुलांचा विवाह जमत नसेल तर मुलांच्या विवाहातील अडचणी असं लिहायचं आहे। नोकरीमध्ये जर काही अडचण असेल तर नोकरीविषयक अडचण असं लिहायचं आहे। मुलांच्या शिक्षणाविषयी काही अडचण असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, आजारपण असेल, जे काही असेल तर तुम्हाला या 7 पानांवरती लिहायचं आहे। प्रत्येक पानावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर तुमची जी काही अडचण आहे, समस्या आहे तर ती या ठिकाणी लिहायची आहे आणि ही जी 7 पानं आहे तर ती तुम्हाला एका ताटामध्ये गोल आकारात ठेवायची आहेत आणि त्याच्या मध्यभागी तुम्हाला जो कणकेचा दिवा घेतलेला आहे किंवा तुम्ही मातीची पंती घेतली असेल तर ती ठेवायची आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचं आहे, चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे। त्याचबरोबर 11 अखंड अक्षता मोजून टाकायच्या आहेत आणि एक तुरटीचा खडा या दिव्यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर आपण जी 7 पानं घेतलेली आहे तर त्या 7 पानांवरती देखील तुम्हाला एक ओंजळभर पिवळी मोहरी ठेवायची आहे। त्यावरती थोडंसं खडं मीठ ठेवायचं आहे, 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत आणि 2 तमालपत्र ठेवायचे आहेत। प्रत्येक या ज्या आपण वडाचं पान घेतलेलं आहे 7 पानांवरती या वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत। त्यावरती एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आपण केलेला आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर उरलेले जे कणकेचे 4 दिवे आहेत तर ते तुळशीच्या 4 कोपऱ्यांवरती तुम्हाला प्रज्वलित करायचे।
आहेत, या दिव्यांच्या प्रकाशानं आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होणार आहे आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आणि आपल्यावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत। ज्या मी वस्तू या दिव्यामध्ये सांगितलेल्या आहेत तर त्याच वस्तू तुम्हाला या चारही दिव्यांमध्ये टाकायच्या आहेत। या प्रत्येक दिव्याखाली आसन करायचं आहे। एका प्लेटमध्ये अक्षदा किंवा थोडंसं गहू किंवा तुम्ही फुलांच्या पाकळ्या ठेवू शकता आणि अशा प्रकारे हे 4 दिवे प्रज्वलित करायचे आहेत। त्यामध्ये भीमसेनी कापूर आणि सांगितलेल्या सर्व वस्तू टाकायच्या आहेत। त्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती संबंधित आपण या वडाच्या पानावर एक समस्या लिहिलेली आहे, अडचण लिहिलेली आहे। तर नोकरी विषयक ज्या व्यक्तीची समस्या अडचण असेल तर त्या व्यक्तीला देवघरासमोर तुम्हाला पाटावरती बसवायचं आहे। त्यानंतर आपण जे वडाचं पान घेतलेलं आहे ज्याच्यावरती आपण या व्यक्तीविषयी नोकरी विषयक जी काही अडचण आहे, समस्या आहे तर ती लिहिलेली आहे, तर ते वडाचं पान तुम्हाला उचलून घ्यायचं आहे, दुसऱ्या एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे। आपण जो कणकेचा दिवा घेतलेला आहे तर तो दिवा या प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि 7 वेळा तुम्हाला या व्यक्तीवरून हे जे वस्तू आहेत तर त्या उतरून घ्यायच्या आहेत। या दिव्यानं तुम्हाला या व्यक्तीला ओवाळायचं आहे, म्हणजेच या व्यक्तीची तुम्हाला या वस्तूंनी दृष्ट काढायची आहे, नजर काढायची आहे। त्यानंतर तुमची जी काही या व्यक्ती बाबतीत जी समस्या आहे, अडचण आहे तर ती तुम्हाला या वस्तूंवरती बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे वडाचं पान आहे त्यावरच्या वस्तू आहेत तर त्या जाळायच्या आहेत आणि पुन्हा एकदा 7 वेळा या व्यक्तीवरून तुम्हाला या फिरवून घ्यायच्या आहेत, म्हणजेच या वस्तूंनी त्यांची नजर काढायची आहे, दृष्ट काढायची आहे। त्यानंतर घराच्या कोपऱ्यामध्ये एखाद्या ठेवून द्यायचं आहे, एखाद्या भांड्यामध्ये ठेवू शकता किंवा एखाद्या ताटामध्ये तुम्हाला शक्य होईल त्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीला तुम्हाला पाटावरती बसवायचं आहे। आता 7 पानं आपण घेतलेली आहेत आणि तुमच्या घरामध्ये जर त्यापेक्षा जास्त व्यक्ती असतील आणि त्यांच्या जर काही अडचणी असतील तर तुम्ही 7 पेक्षा जास्त पानं घेऊ शकता। तसेच तुमच्या कुटुंबामध्ये जर 5 व्यक्ती असतील किंवा 3च व्यक्ती असतील आणि त्यांच्यासाठीच तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तुम्ही वडाची 5 पानं घेऊ शकता, 3 पानं घेऊ शकता, 2। घरामध्ये जितके व्यक्ती असतील, जितक्या व्यक्तींच्या बाबतीत समस्या आहे तर तितकीच तुम्हाला पानं घ्यायची आहेत। त्यानंतर ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे पाटावरती देवघरासमोर घरातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला पाटावर बसवायचं आहे आणि या जो दिवा आपण कणकेचा केलेला आहे तर त्या दिव्याने आणि ज्या पानावर ज्या व्यक्तीच्या बाबतीत समस्या लिहिलेली आहे तर त्या पानाने तुम्हाला या व्यक्ती दृष्ट काढायचे आहे। पुन्हा एकदा हे पान जाळायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा ही तुम्हाला नजर काढायची आहे आणि हे घरातील कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा या वटपौर्णिमेला करायची आहे। हे 7 कापूर तुम्हाला जाळायचे आहेत। त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे, श्रीफळ घ्यायचं आहे। या नारळावरती तुम्हाला भीमसेनी कापराच्या 7 वड्या ठेवायच्या आहेत। त्यानंतर त्यावरती थोडीशी पिवळी मोहरी ठेवायची आहे आणि एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत। यावरती तुम्हाला 2 अखंड तमालपत्र ठेवायचे आहेत, ती देखील कुठे फाटलेली किडलेली नसावीत आणि या तमालपत्रावरती देखील तुम्हाला लाल पेनानं तुमची जी काही अडचण समस्या आहे तर ती या तमालपत्रावरती लिहायची आहे आणि त्यानंतर हे जे भीमसेनी कापराच्या ज्या 7 वड्या आपण ठेवलेल्या आहेत श्रीफळावर तर त्या भीमसेनी कापराच्या वड्या जाळायच्या आहेत आणि या वस्तू जाळून तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायच्या आहेत। संपूर्ण घरामध्ये या भीमसेनी कापराचा सुगंध, या तमालपत्राचा सुगंध जाईल अशा पद्धतीनं तुम्हाला संपूर्ण घराच्या कानाकोपऱ्यामध्ये हे जे श्रीफळ आहे तर ते फिरवायचं आहे। यालाच कर्पूर होम असं म्हटलं जातं आणि त्यानंतर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून पुन्हा एकदा 7 वेळा किंवा तुम्हाला शक्य होईल तर 1 वेळा फिरवलं तरी देखील चालेल। अशा प्रकारे तुम्हाला हे श्रीफळ फिरवायचं आहे। आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, उंबरठ आहे, तर त्यावरून देखील 7 वेळा तुम्हाला हे श्रीफळ फिरवून घ्यायचं आहे। यामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे किंवा आजारपण, इतर जी कोणती बाधा आहे, दोष आहे तर ते सर्व काही या उपायामुळे दूर होण्यास मदत होणार आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा शक्य असेल तर त्याच वेळेला तुम्हाला हे जे श्रीफळ आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये नेऊन सोडायचं आहे आणि आपण जे कणकेचे दिवे बनवून घेतलेले आहेत 5 तर ते कणकेचे दिवे दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवायचे आहेत आणि गोमातेला तुम्हाला खाऊ घालायचे आहेत। हिरवा चारा, मुठभर चण्याची डाळ, 1 चपाती अशा पद्धतीनं ही जे दिवे आहेत तर ते खाऊ घालायचे आहेत। आता मी तुम्हाला हा जो उपाय सांगितलेला आहे तर तो फक्त वटपौर्णिमेला करून चालणार नाही, तर दर महिन्याला पौर्णिमा तिथी येत असते किंवा दर महिन्याला काही विशिष्ट तिथी येत असतात त्यांना करायचं आहे आणि शक्य होत असेल तर दर मंगळवारी किंवा गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता। जर मंगळवारी उपाय करत असाल तर दर मंगळवारी, गुरुवारी करत असाल तर दर गुरुवारी किंवा शुक्रवारी करत असाल तर दर शुक्रवारी हा उपाय करायचा आहे। उपाय करताना मनापासून श्रद्धेने करायचा आहे। आपल्या मनामध्ये कोणतीही जी इच्छा असेल, मनोकामना असेल तर ती तुम्हाला या जे आपण भीमसेनी कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत, 7 वडाची पानं घेतलेली आहेत तर त्यावर सांगायचे आहे। प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला ही पानं उतरून घ्यायची आहेत। अगदी साधी
सोपी सेवा आहे, परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे. जरी तुम्हाला दररोज हा उपाय करणं शक्य होत नसेल तरी देखील तुम्ही तुळशीजवळ तिन्ही सांजेच्या वेळेला जो दिवा प्रज्वलित करता, तर त्या दिव्यामध्ये 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. देवघरासमोर जो दिवा प्रज्वलित करता तर त्यामध्ये 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. आणि तिन्ही सांजेच्या वेळेला दररोज आपल्या घरामध्ये थोडीशी पिवळी मोहरी, थोडंसं खडं मीठ, एक तुरटीचा खडा आणि भीमसेनी कापराच्या अशा या 2 किंवा 3 वड्या ठेवायच्या आहेत. आणि या वस्तू तुम्हाला घरामध्ये जाळायच्या आहेत, जेणेकरून घरामध्ये जी नकारात्मकता, निगेटिव्हिटी काही पसरलेली आहे, ज्यामुळे आपल्या घरावर संकट, विघ्न, अडचणी, बाधा येत आहेत, तर ते सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे. तर अशी ही सेवा तुम्हाला या वटपौर्णिमेपासून सुरू करायची आहे. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुमच्या कुटुंबावरील सर्व संकट, विघ्न, अडचणी, बाधा दूर होण्यास मदत होणार आहे. घरामध्ये सुख समृद्धी नांदणार आहे आणि भगवान श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. तर अशी ही आपली आजची माहिती. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. मी तुम्हाला सांगितलेली माहिती जर तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.